आमच्या इथे व्ह्यू बघा किती छान आहे. हा मागच्या रस्त्याने मी आली आहे. ह्या रस्त्याने खूपच छान आहे. मॉर्निंगला मस्तच वाटतं. मी आता रबालेला आईंकडे चालली आहे. तिकडे बाबांनी मच्छी आणली. आता बघूया कुठली मच्छी आणली. मी इथे एकटी असते तर मग आणत नाही. बाबांनी आणली तिकडे तर मग मला बोलतात ये म्हणून. तर आता मच्छी खायला जाईल. फिश मला आवडते. चिकन वगैरे ह्याच्यापेक्षा किती छान आहे बघा. मॉर्निंग बोलली. मॉर्निंगचा व्ह्यू मस्तच. पण किती आता होतंय का आणि तर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाया हार्बर ट्रेन चेंज करून आता दुसरीकडे तिकडे ठाणा ट्रेन लागले. ठाणा ट्रेनला जायचं. ते बघा त्या ट्रेनला. चलो पनवेल लागली आहे. आता ठाणा लागेल. 42ची ठाणा आहे. त्याच्याने जाऊया. 42ची ठाणा ट्रेन लागेल आता. नंबरला ट्रेन आलेली आहे आणि ती आहे 9:29. बरोबर 9:29 या ट्रेनने जाऊया. 42च्या ट्रेनने नाही जायचं. ते खूप लेट होईल आपल्याला. इकडे 42ची लागली आहे ठाणा आणि इकडे लागली आहे 29. अबोआपूर. आता आणि आता 9:48ची ट्रेन आहे. पण आता मी जाईल संध्याकाळी बाईकवरती. आता तर सध्या उतरलीच आहे. डबल स्टेशन ते उतरते. ट्रेन लेट आहे. टी सी आहेत. चलो टी सी इकडेच सगळे वरती पण आहे. तिथे पण सगळी लोक जात नाही थांबले. आई बघा बाई. आई बाबांनी मच्छी आणली आहे दिवा गावातून. मच्छी म्हणजे कोलंबी आहेत. कोलंबी आणले तेवढ्या. कितीची आहे बाबा? 300 रुपयाची. मोठ्या मोठ्या कोलंबी आहेत. आमची लाईट गेली आहे. शुक्रवारची लाईट जाते पण आम्ही वाटण वगैरे करून ठेवलं आहे. हे काय आणलं मांदेली पण एवढी आहे. मांदेली कितीची बाबा? 200ची मांदेली. 300चे. हे बघा मोठे मोठे आहेत कोलंबी. आता ह्याचा मस्त रस्सा करायचा. मांदेली फ्राय करायची आणि कुरुम कुरुम खायची.
करायला घेऊया. आई हे ठेवायचं आहे, फक्त हे काढू का साईडचं? धागा काढते. हां लाईट आली पाहिजे. आता लाईट आली की लावूया. मी तर रस्सा करायचं आहे हा. ह्याच्यातली अर्धी कोलंबी रस्स्यासाठी आणि अर्धी फ्राय करायची आहे. तर ह्याच्यात लसूण, कांदा आणि खोबरं हे चांगलं फ्राय करून नंतर मग ते वाटलेलं आहे. आणि ह्याच्यात कांदा कोंबलेला ठेवला आहे. मोठा कोंबडी आहे तर अर्ध्याचा रस्सा करायचा आणि अर्ध्याचा फ्राय करायचं. आणि मांदेली आहे, 3 मांदेली आपल्याला फ्राय करायची आहे. असं करून आता बघूया पुढे जाऊन कसं होतं ते. तसं म्हणजे चांगलंच होणार आहे. आणि मोठ्या मोठ्या आणल्यात बाबांनी कोलंबी दिवे गावातून. हे बघा मोठे बाबा म्हणजे काय ग्रेट आहेत आमचे. ह्याच्यात आता मसाला आपला हा आगरी मसाला आहे. आम्ही ठाण्यावरून करतो आणि ह्याची टेस्ट खूप लागते. बाकी जास्त काही टाकायची गरज नाही आहे. तुम्हाला पाहिजे तसं टाका. तिखट पण आहे. आणि आता ह्याच्यात मी हळद टाकते. ते मसाला घेते जरा परतून आणि मग हळद टाकायची. मीठ टाकलं आहे मी मसाला फ्राय होण्यासाठी टाकली आहे. परतून घेऊया मसाला. वाव मस्त. आता अर्धी कोलंबी आपण कालवणात टाकूया म्हणजे रश्श्यासाठी. तर एवढी टाकूया आता रश्श्यासाठी. बाकीची मग फ्राय करायला ठेवूया. एवढी बस झाली आता. आता हे पाणी होतं ना तेच टाकूया आपण ह्याच्यात. बरं पाहिजे तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे आपल्याला. चालली टाकायला विसरलं तर आपण कढीपत्ता टाकूया. त्याच्याने टेस्ट चांगली येते. तर हा रस्सा झाला आहे. आणि ह्याला थोडंसं आपण तांदळाचं पीठ लावूया. आणि एक साईडला हा कांदा पण परतून घेतलेला आहे मी. तर ह्याच्यात पण मी आता तोच आगरी मसाला टाकेल, हळद टाकेल, आधी टॉमॅटो टाकेल आणि टॉमॅटो शिजवून घेईन. ह्याच्यात बटाटे टाकणार आहे मी. नंतर बटाट्याने पण टेस्ट येते. ह्याच्यात आता मी कढीपत्ता टाकू. आलं लसणाची पेस्ट टाकते. ते परतून घेते चांगलं. आणि ह्याच्यातच मग टॉमॅटो टाकेल आता मी. हे टॉमॅटो टाकलेत आता. आणि हे आता चांगलं परतून घेऊन म्हणजे शिजले पाहिजे टॉमॅटो वगैरे. नंतर मग आपण त्याच्यात कोलंबी टाकूया. हळद मसाला टाकते. मीठ पण ह्याच्यात मी टाकलेलं आहे. शिजू दे. परत आपला आगरी मसाला मस्त टेस्ट एकदम मस्त येते. तुम्ही ठाण्याला गेलात ना मसाल्याची गल्लीच आहे. तिथे तुम्हाला आगरी मसाला मिळून म्हणजे देतात बनवून. ते लाईन असते खूप. आता लग्न सराई आहे तर बघायला नको. लोकांचे 2-2, 3-3 तास जातात त्याच्यात उभं राहून लाईनीमध्ये. हे बघा मस्त झालं आहे. आता ह्याच्यात आपण आता आपण कोलंबी टाकते. हे बघा कोलंबी टाकल्यात आता. एकच नंबर. आता ही कोलंबी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आहे. बस ह्याच्यात झाली आता. त्याच्यात जरा वाफेच ठेवते. हे बघ जरासं आता पाणी टाकते त्याच्यात थोडंसं. म्हणजे कसं एकदम सुकं नाही करायचं. जसं शिजेल हे ठेवलं शिजत. आणि हे इकडे ठेवलेलं. आणि हे आता ह्याला मसाला, मीठ आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे. ह्याच्यात पण आपण आगरी मसाला टाकायचा आहे आणि हळद. आणि हे मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. आणि तळताना ह्याला रवा लावायचा आहे. आता हळद आणि हे टाकून ठेवलेलं आता मिक्स करून ठेवून देऊया. आणि लसूण कोथिंबीरची पण पेस्ट आहे ह्याच्यात. मसाला मीठ लावून ठेवलं. तसंच आपण ह्याच्यात मीठ आता टाकते आणि मसाला आणि हळद लावून ठेवलेली.
मीठ पण लावून ठेवते म्हणजे चांगले लागेल. आणि मग आपल्याला मिक्स करायचे आता हे. मग रवा लावून तळायचं. रवा आणि तांदळाचं पीठ हे झालं आता मस्त. त्याला झाकून ठेवूया आणि आपला कालवणाचा रस्सा बघूया कसं झालं होतं. हे बघा जास्त टाईम नाही लागत ठेवला. बस बघा हे पण उकळते. पण आता काय झालं ते बटाटे शिजले नसतील. आपण बघूया शिजले का बटाटे. बटाटे शिजत आलेत. एक थोडे शिजलेत. आणखीन थोडे 1-2 उकळी आली का बटाटे पण शिजतील. आणि ह्याच्यात आपण कोकम टाकूया नंतर. आता हे कोकम टाकूया आपण. चिंच नको, कोकम जरा शिजूया थोडेसे आणि मग झालं. कोळंबीचं झालं आहे. इथे सुकं, इथे रस्सा झाला आहे. आणि आता योग्य हे फ्राय करून घ्यायचं. असं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि ह्याच्यात टाकून ह्याच्यात पाणी टाकायचं आणि ते आपण रस्स्यात टाकूया. म्हणजे रस्सा घट्ट होतो, टेस्टी पण लागतो. योग्य तर पाणी दे. हे बघा ह्याच्यातनं आपण असं पाणी टाकणार आहे एवढं. आणि मग हे चांगलं मिक्स करून ते नंतर त्याच्यात टाकायचं आहे ग्रेव्हीमध्ये. असं काय मी तर हात चमचा घेतला आहे. काय एवढं हे नाही आहे. सॉरी. हे बघा हे असं झालेलं. ह्याच्यात असं टाकून द्यायचं. आणि आता मस्त रश्श्याला पण टेस्ट येते. जरा घट्ट पण होतो. घट्ट म्हणजे घट्ट होतात पण होतं. रवा एवढा आणि ह्याच्यातच आता तांदळाचं पीठ जरासं घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात मसाला टाकायचा आहे आपला आगरी मसाला. एवढा टाकूया आगरी मसाला. म्हणजे काय आपण जे रवा आणि हे घेतलेलं आहे ना त्याला टेस्ट येते. आणि थोडंसं मीठ तर तसं लावलेलंच आहे. पण जरासं आणखी जरासं टाकते मी इथं. असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे काय मीठ टाकते जरासं टाकते. कारण का आपण मांदलेलं मीठ लावलेलं आहे. आणि हे आपण ह्याच्यात मांदेली मग फ्राय करायचे आहे. आता मी दाखवते कसं करायचं. असं मांदेलं घ्यायचं आणि असं फ्राय करायचं आणि ह्या तव्यावर लावतात. आता हे लावून ठेवायचं असं. आता ती योगिता करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते कसं ती फ्राय करते. तर असं लावून ठेवायचं आणि नंतर मग तव्यात फ्राय करायचं. झालं आपलं कालवण. गॅस बंद करून टाकूया. बटाटे पण शिजलेले झाकून ठेवूया. आता योग्य ठेवेल आणि मग मी मांदेली फ्राय करते. हे आता लावले तिने फ्राय करायला. त्याचं मस्त फ्राय होती. असं ओतून नंतर तेल टाकायचं. योगी तर आमची कांदे वगैरे आणि असं जेवण बनवलं एक्सपर्ट आहे ती. छान करते मस्त. तो नंतर झाले ना तो तुम्हाला दाखवते. ही पहिलीच बॅच नाही योगिता. आज आई वाटतील आणि आम्ही जेवू. नेहमीच वाट बघते. आजचा संडे असतो. डबा दे माझ्या हातात. येस